चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशभाई कदम यांना चौफेर पाठिंबा मिळत असून आमदार भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली 100% महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास दैनिक रत्नागिरी टाइम्सकडे बोलताना माजी आमदार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांनी व्यक्त केला। यावेळी ते म्हणाले, 30 वर्षांनी भास्करराव जाधव आणि मी एकत्र आल्याचा फायदा चिपळूण शहराला होईल। चिपळूण शहराला परिवर्तनाची गरज होती आणि परिवर्तनाची लाट शहरात आल्याचे त्यांनी सांगितले। आमचा उमेदवार पैसे देणार नाही पण विकास कामे करेल असेही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आघाडीतर्फे चिपळूण नगर परिषद प्रभाग क्रमांक 4 मध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ देवासमोर नतमस्तक होऊन विजयाचे गाराणे घालून झाला। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे आघाडीची शक्ती दिसून येत आहे। त्यामुळे चिपळूणमध्ये आघाडीच्या विजयाची पताका फडकेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला। त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व करतायत सन्मान्य आमदार भास्करराव जाधव आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशा दोन्ही पक्षांच्या माध्यमातून जे उमेदवार आम्ही या नगर परिषद निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत त्यांचा आज पक्षाचा प्रचार शुभारंभ आज उक्तारपासून आणि केंडीमध्ये ज्याला गणपती मंदिरापासून आम्ही सुरुवात केली। दोन्ही ठिकाणी आमचा प्रचार हा गणपतीच्या मंदिरापासून सुरू झालेला आहे आणि मला खात्री आहे या प्रभागातले 2 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष निवडणूक मी स्वतः लढवते आणि त्यामुळं 100% हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि लगतच्या भागामध्ये सुद्धा जे उमेदवार आहेत लोकांचा जो प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आणि आज शुभारंभाला जो जनतेचा जो पाठिंबा मिळालेला आहे त्याच्यावरूनच खरी विजयाची नांदी या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी होते आणि म्हणून गेल्या 8 वर्षांमध्ये ज्या पद्धतीचा कारभार झाला आहे त्या कारभाराला लोक कंटाळले आणि म्हणून पुन्हा एकदा परिवर्तनाची लाट त्या चिपळूण शहरामध्ये आले। लोकांना बदल पाहिजे आणि हा बदल निश्चितपणे 3 तारखेच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। भाई, तुम्ही प्रथमच शिवसेनेसोबत निवडणूक लढवताय, प्रचारात मुद्दे आपले कोणते असणार? तर प्रचारात मुद्दे म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये जे काही नगरपालिकेची दाणादाण झालेली आहे त्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली गेलेली आहे। यंदा रस्ता केला तर पुढच्या वर्षी पुन्हा करावा लागतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळे त्याला क्वालिटीचा दर्जा नाही, काही नाही आणि नवीन कामं कुठलीच नाही आणि म्हणून आपण त्या दृष्टीनं एक जनतेसमोर जातोय आणि मॅक्सला जसं जनतेनं परिवर्तन केलं होतं तशीच एक परिवर्तनाची लाट या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळते। सामान्यातला सामान्य नागरिक कुणी कितीतरी पैसे वाटले त्याला पैसे वाटणारे पैसे वाटतील आणि जे वाटतात ते निश्चितपणे तेवढ्या दुपटीनं कमवण्यासाठी नगरपालिकेत जाणार आहेत। आमचे उमेदवार हे कुठेही पैसे देणार नाहीत, ती फक्त कामं मात्र निश्चित करतील आणि जो 8 वर्षांमध्ये जी परिस्थिती नागरिकांसमोर निर्माण झाली त्याचं निश्चितपणे चांगल्या प्रकारचं परिवर्तन या शहरामध्ये करू। मी 9.5 वर्ष नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, 5 वर्ष आमदार म्हणून केलं आहे। तर माझ्या अनुभवाचा निश्चितपणे मी या शहरासाठी या भविष्य काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क या शहरामध्ये आपण देऊ आणि एक चांगलं शहर उभं करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी नागरिक अजितदादा पवार राष्ट्रवादीने काही ठिकाणी उमेदवार उभे नाही केले, त्यांचं आपल्याला सहकार्य मिळेल असं वाटतं काय? आता त्यांचे शेवटी जे आमचे मागचे मित्रच आहेत आणि मित्र म्हणून त्यांना निश्चितपणे आम्हाला ते सहकार्य करतील। त्याचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांचे जो असलेलं माझं नातं किंवा त्यांचे जे असले माझे संबंध त्या संबंधाचा निश्चितपणे चांगल्या प्रकारचा फायदा या ठिकाणी। भाई, शिवसेना नेते भास्कर जाधव विनायकराव त्यांचे कार्यकर्त्यांना वेगवेगळे आदेश आहेत, तर त्यांची सांगड तुम्ही कशी घालाल? आम्हाला ते काय माहिती नाही पण भास्करजी आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही दोघी एकत्र येऊन फार दीर्घ काळानंतर आम्ही दोघे एकत्र आलोय। ते चिपळूणकरांना अपेक्षित होतं ते 30 वर्षानंतर आम्ही दोघे एकत्र या ठिकाणी लढतोय आणि त्या एकत्र आल्याचा फायदा हा निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये होईल। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।